हॅलो हाय नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन रेसिपी ब्लॉगमध्ये. तर आज मी बनवली आहे अंडा बिर्याणी, म्हणजेच एग बिर्याणी. आपण हॉटेल्समध्ये खातो त्याच्यापेक्षाही खूप छान हेल्दी आणि खूप कमी स्पायसेसमध्ये बनवलेली ही बिर्याणी आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि खूप खूप खायला एकदम यमी लागते. म्हणजे एकदा खाल ना तर घरातले परत परत हे बनवायला सांगतील, अशी रेसिपी आहे. तर चला आपण रेसिपीकडे जाऊया. इथे पहिल्यांदा आपल्याला अंडी उकडायला ठेवायची आहेत. अंडी उकडताना त्यात थोडंसं मीठ नेहमी घालावं, ही एक टिप आहे, जेणेकरून अंडी फुटत नाही आणि व्यवस्थित त्याची शेल निघतात, म्हणजे साल त्याची व्यवस्थित निघते. इथे मला जेवढी पाहिजे तेवढी अंडी घेतलेली आहेत. अंडी उकडत आहेत तोपर्यंत आपण मसाला करून घ्या. इथे आपण बरिस्ताची तयारी करणार आहोत. बरिस्ता मीन्स जो फ्राईड अनियन असतो, तळलेला कांदा असतो ना, तो आपल्याला करायचा. इथे 2 मोठे कांदे मी बारीक बारीक कापून घेतलेले आहेत. तेला चांगला गरम झाल्यानंतर तेलात घातलेत आणि आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. एकदम चांगला असा ब्राउनिश रंग त्याच्यावर आला पाहिजे, म्हणून त्याला 5 ते 7 मिनटं तेलात सोडून द्यायचं. सारखं सारखं चमचा ढवळायचा नाही, व्यवस्थितपणे फ्राय होतात बघा. असे गोल्डन ब्राऊन झाले की त्याला तेलातनं बाहेर काढून घ्यायचं. आता बाहेर काढून एका प्लेटमध्ये साईडला ठेवा, जेणेकरून कांदा एकदम क्रिस्पी असा कुरकुरीत होईल. आता हे बाजूला ठेवल्यानंतर आपण वाटणाकडे जाऊया. आपल्याला काय काय वाटणात लागणार आहे ते दाखवते. वाटणामध्ये सर्वप्रथम मी ते एक मोठा साईजचा कांदा घेतलेला आहे. तुमच्याकडे छोटे असतील तर 2 घ्या. कांदा आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर लागणार आहे. टोमॅटो मी 2 छोटे छोटे होते ते मोठे मोठे साईजमध्ये कापून घेतलेले आहेत. पुदिना घेतलेला आहे थोडासा आणि हिरवी मिरची घेतलेली. याच वाटणात तुम्ही आलं आणि लसूण घालू शकता, पण माझ्याकडे आलं लसणाची फ्रेश घरी केलेली पेस्ट आहे म्हणून तेवढंच घेतलं आहे मी. आता हे व्यवस्थित वाटण करून घेतलं. अंड्याची सालही काढून घेतलेले आहेत व्यवस्थितपणे बघा. अंडे कुठेही न टिचता व्यवस्थित त्याचे साल निघालेत, कारण का आपण त्याच्यात मीठ घातलं होतं. आता व्यवस्थितपणे त्याला मी सगळ्या बाजूनी चिरा मारून घेतल्यात, म्हणजे अंड्याच्या पूर्ण चारो बाजूनी एक एक छोट्या कट्स मारल्यात, जेणेकरून त्या चिरानी मसाला जो आपण ह्याच्यावरती लावणार आहे ना, तो आतपर्यंत व्यवस्थित जाईल आणि अंड्याला व्यवस्थित कोटिंग होईल. म्हणून ह्या चिरा नक्कीच मारा. आणि चिरा मारून झाल्यानंतर ह्याच्यात मसाला टाकायचा आहे. तर इथे मी घरचा बनवलेला तिखट मसाला आहे, हळद आहे, मीठ आहे आणि धने जिरे पूड आहे. ती सगळी घालून व्यवस्थित आता आपण अंड्यांना कोट करून घेणार आहोत. अंड्यांना व्यवस्थित कोट करून झाल्यानंतर आता इथे सगळ्यात मी वेगळं काही करते ते सांगते तुम्हाला. म्हणजे बघा, आता इथे अंडे तुम्ही एकदम अख्खेच्या अख्खेसुद्धा डीप फ्राय करू शकता, पण हा जो मसाला केलेला आहे ना, तो थोडासा आपण वेगळे अंडे काढून घ्यायचे. 2 अंडे घेतलेले आहे, जसं आपण ऑमलेटला घेतो तसं एका वाटीत काढून घ्यायचे. आणि हा जो मसाला केला होता त्याच लाल तिखटाचा मसाला त्या अंड्यात थोडासा घालायचा आणि व्यवस्थित अंडं फेटून घ्यायचं. आणि इथे जे अंडे आहेत ना, तुम्ही अख्खेच्या अख्खे डीप फ्राय करू शकता, पण मी ते मध्ये चिरा घातलेले आहेत. चिरा घातल्यामुळे काय होतं, अंडेना व्यवस्थित आतून पण व्यवस्थित कोट होतात आणि अंडेला ह्याच्यात म्हणजे ह्या म्हणजे ऑमलेटसाठी जे आपण अंडं घेतो ना फेटलेलं, ह्या अंड्यांमध्ये डीप फ्राय केलं ना, तर तो योक आहे ना, येलो पार्ट, तो बाहेर निघत नाही. व्यवस्थित तो आतल्या आत कोट राहतो आणि अंडं अख्खंच्या अख्खं आपल्याला व्यवस्थित मिळतं. म्हणजे नाहीतर कधी होतं अंड्याचं योक वेगळीकडे होतो, व्हाईट पार्ट वेगळीकडे होतो, असं होत नाही. ह्या डीप फ्राय केल्यामुळे अशा पद्धतीने तर अंड्याला एक वेगळा टेस्ट येतो आणि एक भजीसारखा टेस्ट येतो खरं तर. बघा, मी व्यवस्थित सगळे अंडे डीप फ्राय करून घेतलेले आहेत, गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. चारो बाजूनी व्यवस्थित ते डीप फ्राय झालेले आहेत अंडे. आता ह्या अंड्यांना तुम्ही नुसतं पण असं पावामध्ये घालून कांदा टोमॅटो घालून खाल्लं ना, तरी पण खायला खूप भारी लागतात. जे बाहेर रोडवरती मिळतात ना, त्याच्यापेक्षाही एकदम भारी लागतात खायला. काहीतरी असे करा आणि कांदा टोमॅटो घालून किंवा नुसता कांदा घालून पावासोबत खा, हिरव्या चटणीसोबत एकदम क्लास लागतं. आता एकीकडे आपण बिर्याणीचं करणार आहोत, त्याच्यासाठी भात घालायचं आहे आपल्याला. तर आपल्याला 80% तांदूळ कुक करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे, जिरे आणि पुदिना घातलेलं आहे, बाकी काहीच घातलेलं नाही आहे. आणि थोडंसं तूप घातलं होतं मी, जेणेकरून तांदूळ मोकळा होईल. आता इथे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे, जिथे आपल्याला बिर्याणी करायची. आता जो अंडं मी फ्राय करून घेतले होते तेच तेल मी त्या पातेल्यात घातलेलं आहे. थोडेसे खडे मसाले घेतलेत घरात, जे काही तुमच्याकडे असतील, लवंग, दालचिनी, चक्रीफूल, मोठी वेलची आणि तेजपत्ता, असे जे बेसिक घरात खडे मसाले असतील ते घ्या. ते व्यवस्थित तेल गरम झाल्यावर त्याच्यात घाला. जरा खडे मसाले तडतडले की त्याच्यामध्ये आपण जो वाटण केलं होतं कांदा टोमॅटोचं, ते वाटण त्याच्यात घाला. बघा किती मस्त तेल तापलं होतं, एकदम असा दूर सुटलेला आहे छान. आणि ते आलं लसणाची फ्रेश मी पेस्ट घातलेली आहे, 1 मोठा चमचा. आणि ते बिर्याणी मसाला घातलेला आहे. बाहेर मार्केटमध्ये रेडीमेड मिळतो, तो घ्या. मी कुठल्या तरी एका ब्रँडचा घेतला, ब्रँडचं प्रमोशन करत नाही. तर तो बिर्याणी मसाला घातला आणि थोडंसं मीठ घातलं आणि व्यवस्थित मसाला फिरवून घेतला छान असा. आणि नंतर मग त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही मसाला उरलेला होता त्यात थोडंसं पाणी घालून मसाला एकदम व्यवस्थित शिजून घेतला, जेणेकरून मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी घातलं होतं. आता व्यवस्थितपणे मसाला सगळा आपला शिजलेला आहे, तेल सुटलेलं आहे. ह्याच्यात आपण डीप फ्राय केलेली अंडी घालायची आणि अंडी व्यवस्थित कोट करून झाल्यानंतर बघा असा हा एकदम ग्रेव्हीवाला अंडा मसाला आपला रेडी आहे.
तो एका मी प्लेटीत काढून घेतला आणि टोपाला थोडीशी ग्रेव्ही ठेवली आहे, कारण का आपल्याला लेअरिंग करायची आहे. इथे आपला 80% राईस कुक आहे. फर्स्ट राईसचं मी लेअरिंग केलं आहे, त्याच्यानंतर अंडे लावलेले आहेत, थोडासा मसाला, त्याच्यावर कोथिंबीर आणि पुदिन्याचं म्हणजे मी वरती कोटिंग केलं. आणि हा जो आपण बरिस्ता केला होता, कांद्याचा जो फ्राय केला होता ब्राऊनवाला, असं ठेवून परत राईस लावला आणि परत मग अंड्याचं कोटिंग केलं. असं व्यवस्थित सगळं लेअरिंग करून झाल्यानंतर आता ह्याला झाकण मारून मी 10 मिनटं दमवर ठेवणार आहे, जेणेकरून 80% राईस आपला हा फुल कुक होईल. 100% कुक झाल्यानंतर बघू शकता ही आपली बिर्याणी रेडी आहे. 30 मिनिट्समध्ये ही बिर्याणी रेडी होते. खूप बघायला व्हिडिओ तुम्हाला असं वाटत असेल, पण 30 मिनिट्सच्या आतच ही बिर्याणी रेडी होते आणि खायला खूप 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 छान लागते. कमी स्पायसेसमध्ये बनते, त्याच्यामुळे जास्त टेस्टी आणि हेल्दी आहे. त्याच्यामुळे एकदा नक्की करून बघा. एकदा कराल तर नक्की आवर्जून सेकंड टाईम करालच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.